नर्मदे, काय म्हणते मग यावर्षी मस्त पाऊस पडून राहिला वा? कायच पार्वती, किती उशीर झाला माय पाऊस आले. हा, पूर्ण जून महिना संपून राहिला तरी बी आता येऊन राहिला माय. हो, आता मग 2 दिवसापासून पडून राहिला ना मस्त. नाही तर काय माय, पाऊस पडला तर मस्त वाटून राहिलं व. जसं बाहेर आलो किती चांगलं वाटून राहिलं व. काय गरमी होऊन राहिली ती. हा, 2 महिन्यापासून नुसती गरमी गरमी माय, कंटाळून गेलतो माय त्या गरमीले. माय आता बरं लागून राहिलं व. आता 2 दिवसापासून पाऊस पडून राहिला तर मस्त गरमत आहे माय, मस्त करमून राहिलं माय. हो करमते माय, पण आता शेतीची बी राहिले ना, शेतातले बी कामं राहिले. तर आता नागरणी राहिली होती तिकडं. झालं की माय, आमच्या ट्रॅक्टर केलं की माय, उद्या करून घेतला. तुमचं झालंच नाही का? किती राहिला पाय मग दीपकनं चेकीकडे लक्ष कमी द्यायचं, करून घ्यायचं की दामूच्या ट्रॅक्टरनं. हो ना माय, आता देणारच होते माय उद्या. आता तुमचं झालं मग, तुमचं झालं की आमच्या वरात गेले होते तात्याच्या. आता तुमचं झालं त्याचं झालं की उद्या आमचं करणारच होते. माझं आज पाणी झालं ना माय. होते ना, काय गडबड करायची आहे. आता होतेच की झालं. आता काय पाणी काय सारखं सोड पडते हे. आता आधी मध्ये पडून जाते, मग थांबते. उघडकी झाली की करून घ्यायचं उद्या. हो वा, दीपक लेवा चक्कीच्या गडबड होती ना, माणूस होता ना चक्कीवर. पण इतक्या माहिती का, लाईट जाते म्हणून लोक जास्तीत दळण घेऊन चालले होते म्हणून आमचं राहिलं. आता दामूला जायला लागेल, म्हणा लागेल. आता दीपक जाऊन येईल तिच्या घरी आणि ट्रॅक्टरचं विचारायला लागलं. मी सांगते मी गेले की सांगून दे, मग उद्या पाठवून द्यावं लागेल ट्रॅक्टर. हो सांगून दे, मग अजून दुसरी कोणी सांगतील ना, मग राहूनच जाईल. दीपकला पटकन पाठवू त्याच्या घरी. आता ट्रॅक्टर रिकामच आहे, याचं झालं असता त्याचं झालं सगळं करणं, आमचं झालं माय. आता मग उद्या झालं की द्या पाठवून द्या तुमच्या वरात. हो माय, तसंच करायला लागेल. तर गेले की सांगून देतो दीपकला त्याच्या घरी, जा दामूच्या घरी ट्रॅक्टरचं बोलून दे म्हणून. काय म्हणणार होते मग, आज काय बेत करते तू आलीसून? मस्त तर पाणी होऊन राहिलं. आता भजी गिजी मस्त तळ मग. काय सवय, किती गरमी होऊन राहिली तरी पडलं तरी पाणी. भजीचं काय माय, आता आपल्या याव्यात 35 का माय भजी. मागच तू भजी खाऊन तुले किती लागली होती माय, संडास लागली होती की. तरी भजीचा विचार करून राहिली माय तू. हा, चालूच आहे माय. गेली का सुनीता गेली का? हो ना, 2 दिवस झाले ना. तिला केलं माय 5-4 मिळाले जावायला, कपडे गिपडे घेतले, गेली बघ. 2 दिवस झाले तिथे जाऊन. काय होतं, आली लेट नाही आली का अधिक महिन्याले? माहितीच येणच नाही झालं व. त्या लेकराच्या शाळेचे ड्रेस घेणं, हे घेणं, कपडे घेणं, त्याचा टाइम झाला व. पण आता 17 तारखेपर्यंत आहे ना. आता या 2 दिवसात येतो म्हणून राहिली होती. मी म्हणलं तिला येऊन जाय म्हणून जावाईन तू. हो का, मग काय दिलं तू अधिक महिन्याले जावायला लेकिले? माय मला जावाई म्हणून राहिलं का आणखी? मी काय दिलं नाही माय, काय देऊ नको. सोनं घेणे किती महाग झालं माय. काय माय असं तर द्यायचं म्हणा, ज्याचं जवळ असतं तर द्यायचं ना. अजून म्हणशील नाही हो माय, सोनं घेण्याचं काय माय, सोनं घेणे नाही. ड्रेस घेईल आपले, तिला साडी घेईल दीपक. सोन्याचं काय तुला माहिती का किती महाग आहे माय? होत नाही माहिती आपल्या वस्तू घेणं. माय तू लेख तरी आहे माय, मी लेकरी शांत आहे माय. तू लेख पत्र बोलते माय. मला हे घ्या ते घ्या असे म्हणते, पाहिले ना माय तिले. माय पार्वती काही म्हणते का हो, आज थोडंच असते हो म्हणा. ते तर म्हणते मला तसं आपले लेख घालून काय झालं. पण नाही माय, साडीच घेतो. साडी त्याला ड्रेस घेईल. हो माय, जास्त फोर्स करायचं नाही. लेकायले बी आपल्या शेतीची कामं राहते, त्याला बी करायला लागते ना माय. इकडे तिकडे पाहा लागते. पैसा काय कुठं पुरते माय, नाही तर म्हणायचे बनशी नाही तर करून द्या, हे करून दे, ते करून दे. जे आहे ते आपलं द्यायचं माय. मी तसंच केलं माय, जावायला चांगलं समजून सांगितलं. नाही ना, समजते ना मला बी. काय म्हणतो, दीपकला बी खर्च लागते, लेकराच्या शाळाचं लागते, शेतीला लागते. आता चक्की आणून काय झालं, आता पी बियाण्याचा बी खर्च लागते, सगळंच लागतं. दामूच्या घरून आले तशी उदारी म्हणा, बाकीचं लागते ना खर्च. हो ना, मग मी तेच म्हणलं, मी रमेश तेच म्हणलं माय. काय मी सांगितलं तर एक चांगला ड्रेस आणला त्यानं मस्त, साडी बी आणलं तिले. महिलेत मी तशी काय नाही म्हणली व, जसे आणले तशी घेते माय. माय सुनीता लईच गुणाची आहे माय, आपली गुणाची आणू म्हणतो आपण. हो नाही, सुनीता नाही तरी गुणाचीच आहे व. माहिती आहे मला, लहानपणापासून पाय तालून दिले. आता जशी मावली तशी तोंडावर बोलते म्हणा असं. हो माय, आता 2-3 दिवस राहिले, येऊन जाय म्हणायचं आता. हो मी केला होता, कालच फोन आला होता तिचा, येतो मी 2 दिवसात येऊन जाय म्हणलं तिले. झाला का स्वयंपाक घरचा आशाचा, झाला का स्वयंपाक? माय करून राहिली ना ते लेकराला आतापर्यंत सांभाळलं ना मी. ते आता बाहेर आलो, तू दिसली मला इथं छत्री घेऊन. मी आलो, मस्त वाटून राहिलं तर, पाणी पडायला तर. हो बा, त्याच घराकडे आली होती. ते करमत नाही ना मस्त, जरा येऊन बसा वाटतं माणसाले. आपले बोलल्याशिवाय करमतच नाही ना. एक तरी चक्कर मारतेस तू, नाही तर मी घरी, मी नाही त्या घरी चालूच राहते आपलं. हो ना, माझा बाई लेख होतं चक्कीकडे तुमच्या आलीच नाही, एक चक्कर मी झालीच नाही तिकडं. आता पेरणी पावसाचे दिवस आहेत ना, आता चांगलं पाणी पडलं की आता पेरून घेतात लोक, गडबडे करतात पेरायची आता. हो ना माय, आता गडबड काय जमते ना, या पाण्याचं काय भरोसा राहते माय. थोडीशी वाटे पाहा लागते ना माय, बियाणं महाग राहते. 2-3 चांगलं पाणी झालं तर पेरता येते, मग होते. आपल्या दामूचं ट्रॅक्टर आहे की पेरायले. हो, दरवर्षी त्याचं ट्रॅक्टर येते ना आपल्याला, पेरणं होते सगळं तेच, त्याच्यामुळे काही टेन्शन राहत नाही एवढं. माय आमचं दळण की नाही, लाईट गिर जायची, पाण्या पावसाची दळून ठेवा सांगे माय दीपकला. माय तू आलीच नाही दळण झालं ना, रमेशला नाही पाठवलं, तू आशाला नाही पाठवलं, कालच दळून ठेवलं. तुमची वाट पाहून राहिली तिथे चक्कीवरच आहे. हो ना, रमेशला पाठवतो आता मी. दळून गेला ते माय, अजूनही असेल तर दळून गेला ग. लाईट गेली तर मग राहील तसंच, आपल्या जास्तीत दळलं बरं राहते माय. हो ना, दळून ठेवा, मग काही सांगता येत नाही. आपल्या इकडे माहित नाही का, हवा पाण्याची लाईट गेली तर एक दिवस येत नाही, मग असं हे होते. दळलेलं पटकन होऊन जाते, पटकन दळून ठेवलं, जरा जास्त दळून ठेवून द्यायचं. हो माय, मी आशाला सांगा लागल, ज्वारी काय गहू आहे ते जास्त दिसून ठेवून दे, आणि रमेश जवळ दे, जरा जास्त दळून ठेवून दे म्हणून सांगा लागल मला. चला ना घरात बसून थोडस, चला तर काय काम आहे तुला घरी? नाही ना, जातो घरी. तिला बी स्वयंपाक ते राहते, गडबडीचं राहते, वाडा गिड्याचं पाहा लागते ना माणसाला बी. ते काय करायला एकटी जा लागते ना घरी. जुले बी लेकराला सांभाळा लागला माय, नातवालीचा बसीनं घेऊन त्याला बी बसा लागला तुले. हो ना माय, लेकरले होतो तिथे माय, दिवसभर त्याला सांभाळत राहतो. ते मायला तर निमित्त झालं, लेकर घेऊन बसा लागते आपल्याला. त्याला काय देतात आपल्याजवळ, हाय म्हणा लेकर तसे त्रास देतात माय, तिला बी त्रास देते. हे करायला सगळं कामही करायला लागते ना. हो ना माय, मग तेच काय लेकर त्रास देते माय, मायला सोडतच नाही. काय मग कांतीच्या कशा आम्ही नेले का लोणच्याले? आम्ही तर घातलं माय लोणचं मस्त, मग कांतीने काढून ठेवली की तुमच्यासाठी बी. हो ना, कालच घेऊन गेलो, आज फोडून टाकले. आता लोणचं घालायचं आहे ना, मस्त आंबे आहे ना, किती मस्त लोणचं होते त्याचं.
हो बाई आम्ही केलं मस्त लोणचं केलं माय पोरीने बी करू लागलं माय त्या दिवशी आणले होते मी आंबे. चलो पार्वती जा तुम्ही आता हे मावळी सुने वाट पाहून राहिली असेल तिकडेच गेली तिकडे बसली माय म्हणले असं जाता जो घरी येत नाही तुझं भेटली इथं आता आपलं त्याला बोललं जातो येतो घराकडे उद्या चक्कीवर मग तुझं नाही येत वाटत रमेशला पाठवून दे तू. काय म्हणते नर्मदी असं पाणी पडले की मस्त भजी मस्त खावटे हो गरम गरम असं म्हणजे तळलेलं गिळ मस्त खावटे. हो ना पार्वती सामावूनच काय माय माझ्यासारखं करू नको मागं खाल्ले माय सहन नाही झाले काय नाही भले पाणी पडलं खावटे पण आपल्या वयानुसार सामावूनच खा लागते माय जास्त काय जमत नाही माय वय वय करून काय खावं नाही का मा माणसाला मग काय खायला काय हे आहे मग जे खावटलं ते खा लागते माय मग नाही खायचं तिकडे तुम्ही खायचं मिरची कमी टाका सांगायची तिले जास्त काय जमत नाही ना काय माय तू बी खात नाही दुसऱ्याला म्हणाले तिथं खायचं ना माय करावं सांगितले मस्त भजे वेळ्या ते खायचं रसे बनवायचा केला की नाही तुम्ही 5,000 तुम्ही खाल्ला की नाही रसाचा ते हे आम्ही ते केला माय मी पोरगी आज तिथं 2 दिवस ते चालू होतं आमचं खाणं पिणं तसंच नाही रसगीस करता चालूच आहे वेळ्या पापड तळणच आहे माय संगीतचं चालूच आहे ते काम संगीताचं तसं चालूच आहे म्हणा. अरे दीपक आला का तू ते वातावरण जरा निवळकडे आता ते काय ना ते जामू काढलेले विचारून ट्रॅक्टर जायचं तर देऊन टाकून मग पुन्हा पाणी पाऊस आलं तर डबल थांबून जाईन काम. हो ना बाबा ते सकाळीच लावला होता दम पडलाय फोन आहे म्हणे ट्रॅक्टर मी म्हटलं बा ते धुऱ्याहून जाते का नाही पाहतो ते परवाच्या पावसानं तिथे ते नाली पाणी साचलं ना त्याच्यानं जाते का नाही बा म्हटलं म्हणून म्हटलं एकदा पाहून येतो मग जातो ट्रॅक्टर घेऊन. तू चक्की इक्कीचं लोड नको घेऊ मी राहतो चक्कीवर तुझा जरा शेताकडे मग. हो ना बाबा जमते ना ते बियाणं बी म्हटलं होतं मी दम पडलाले तर ते जाऊन आणू म्हणे एक दिवस तर मग म्हटलं बा आता पाणी पाऊस असे चालू आहे तेव्हा काय येताना भिजा गिजायचं म्हटलं जरासं निवळ की जाऊन घेऊन येतो ताल घेऊन. देतो म्हणे का दामू पाटील घेऊन मग ते पायना उधारीतच घेतो ना मग काही पैसे देतो पैसे मग नंतर काम येते आपल्याला. हो ना उधारीतच घेऊन राहिलो बाबा ते म्हटलं होतं मी म्हटलं आहे पैसे आपल्याकडे पण म्हटलं मग काम येते बरोबर राहू दे आपल्याकडेच ते देतो म्हणे ते तालुक्याचा काय असे उधारी घेतले तेवढेच पैसे देते नंतर पैसे देतो म्हणलं तरी तेवढेच घेते ते त्याला उधारीतच घेतो म्हटलं दामू पाटील घेऊन देतो म्हणे आपलाच माणूस आहे म्हणे ते. जमलं मग घेऊन टाकतो तिथून बियाणं आणि खता घेताचं बी पाहिजे खत बी बियाणं सगळंच घेऊन देतो म्हणे. जमते मग घेऊन येतो तिथून जाऊन मग सगळं. हो ना मी ते त्या दिवशी जायला पाहिजे होतं ना ते तात्याला रमेशला घेऊन दिलं दामू पाटलांना दामू पाटील म्हणे काय हरकत नाही तुला डबल जाऊ म्हणे आपण म्हटलं जाऊ मग आता. हो ते त्या दिवशी गडबड होती ना आपली नाही ठीक आहे ना तू नंतर जाऊन घेऊन येतो पेरणी गिरणीची गडबड नको करजो ते फक्त बियाणं आणून ठेवजो कळत गीत सगळं मग कसं आपल्याला जो पाणी येणे व्यवस्थित वाटन त्यावेळेस पेरू नाही तर ते उगं मग पेरतो मग पाणी नाही आहे त्यावर्षी पाणी बी कमी आहे म्हणते माहित नाही का होईन तर. हा नाही पेरणी तर आपण अशी आता करायची नाही म्हणा बियाणं आणून फक्त ठेवून देऊ ते खत गीत सगळं लावून म्हणजे काय एकदा पाणी व्यवस्थित झालं की मग लगेच पेरायला सुरुवात करता येते. बरं जाय जाऊन एकदा पाहुणे शेताकडे जाते का नाही ट्रॅक्टर ते मग जाऊन दमपटले बोल आणि घेऊन जातो ट्रॅक्टर मग. हो मी लगेच जातो मग ते घेतो एकदा वखरून घेतो रान एकदा रेडी करून ठेवतो मग काय एकदा पाणी पावलं व्यवस्थित की पेरायचंच काम राहते आपल्याला. हो जा मग तू बरं मी काय म्हणतो ते सोयाबीन आणि तूर दोन्ही टाकू राहिला तू. हो ना बाबा सोयाबीन आणि तूर टाकतो ना मग ते काय नंतर पुन्हा मग जमलं त्याच्या तुरीमध्ये नंतर तूर निघले तर मग आपल्याला गहू पाहता येईल. हो तूर टाकजो ते हरभऱ्याचा काही भरोसा नाही भाऊ हरभरा गिरभराची माग नको लागजो ते फक्त सोयाबीन टाकजो नंतर तुरीचे बारवळे घाल मस्त तुरीला बी चांगला भाव राहते. हा नाही एका ढेल्यात तसं करतो एक ढेल्यात नुसतं आपलं सोयाबीन टाकतो तिकडे पाहिजे ते हरभरा डॉलर देऊन टाकून मग. हो तू पाहिजे त्या हिशोबाने जमते नाही एका ढेल्यात टाक तूर एका ढेल्यात राहू दे मग एका ढेल्यात टाकते ना हरभरा. ते ऊसाचं काय झालं तू ऊस म्हटला ना मग ऊस लावतो म्हणून. ऊस लावायला का नाही बाबा ते कारखान्याचं काय अजून जसं भरोसा नाही ना ते आपल्या शेतात जात नाही ट्रॅक्टर डायरेक्ट मग ते प्रॉब्लेम होईन बा म्हटलं राहू दे. हो जाऊ दे मग काम करजो तू ते एका ढेल्यात टाकजो तुरण सोयाबीन आणि दुसऱ्या ढेल्यात नुसतं मग सोयाबीन टाकजो मग पाहिजे त्याच्यात काय करायचं सध्या माहिती वेळ आपल्याकडे अजून. हा जमते ना बाबा तसंच करतो येतो मग मी जाऊन शेताकडे. काय हो दीपक कुठे गेला दीपक दिसून नाही राहिला. ते शेताकडे जाऊन येतो म्हणे ना ते ट्रॅक्टर पाहुणे म्हणलं ते वकरून घे म्हणलं मग काय पाऊस पडला गेले फिरता येते आपल्याला. हा बरं झालं गेला मी त्याच्यासाठी सांगून राहिली होती ते दामूच्या ट्रॅक्टरसाठी ते तात्याचं त्या याचं झालं रमेशचं म्हणे त्यासाठी सांगाली होती मी काल सांगणार होती पण उशीर झाला होता मला सांगायला. हो नाही तेच मी त्याला म्हटलं जाऊन येतो पाहिजे म्हटलं जमते का मग जमला असं वकरून गेले तर मग वकरून कसं रान मोकळून होऊन जाते मग काय डबल एकदा पाऊस व्यवस्थित पडला की फिरता येते आपल्याला. हो ना काल मी ते पार्वतीच्या घरी गेलो होतो तिकडं काल पाऊस चालू होता मला वाटलं कुठं उघडते की नाही की नाच उघडला नाही पाऊस. हो दीपकला म्हटलं मी देतो चक्कीकडे लक्ष तू जर ते शेताकडचं पाहून घेतो एकदा करून घेतो ते काय शेताकडे एक माणूस पूर्ण असला पेरूनच्या टाइमला की होऊन जाते पटपट नाही तर मग काय चक्की तेन सगळं एकच होऊन जाते. हो ते तसंच करा तुम्ही चक्कीकडे लक्ष देत राहा जमलं तर मी येतो थोड्या वेळानं चक्कीवर आता गर्दी राहिली नाही पाण्या पावसाची लाईट जाते म्हणून जास्त जण घेऊन येतात. हो नाही चक्कीवर तर गर्दी राहिलीच पण मग काय एकीकडे म्हणलं की होऊन जाते नाही तर मग दोघं एकाकडे म्हटलं की इकडले नाही तिकडले नाही काम आपलं. जमते तू एक काम कर दुपारी येऊन जाजो मग तरच मग मला बी तेवढं सातबार होते मग दीपक जाते शेताकडे. हो मी येतो आता जेवण घेऊन करा तुम्ही हा दीपक पोरग जेवले नाही की नाश्ता करूनच गेला येईल म्हणा वापस तसं ट्रॅक्टर काय जास्त वेळ राहून राहत नाही थोडा वेळ झाला की लगेच घेऊन येतील. मी काम करतो मी जातो चक्कीवर मी झाला नाश्ता मग काम करतो तू दुपारी येतो मग मी येतो घरी येऊन जेवण करतो आणि मग वापस जातो तू मी जेवण करून आल्यावर. हो जमते तसंच करा मग आता जा तुम्ही गर्दी राहील आता लाईट आहे तोपर्यंत काढून घ्या पटकन लाईट गेली की मग तसंच राहील अजून वाटत बसेल बाया. हे पाण्या पावसानं लाईटीचा काही भरोसा नसते ना कधी लाईट जाईन काय जाईन जेवढ्या टाइम आहे तेवढं काढून घेऊ देणं पटपट होऊन जाते मग. ठीक आहे चल मग मी जातो. हा ठीक आहे या मग तुम्ही. तर शेतकरी बांधवांनो कसं काय पेरणीची धूम चालू आहे तुमच्याकडे वकरून निकरून झालं की नाही शेत सगळ्याचं तर काय आता आमच्याकडे पाऊस पडला जरा शेतीची कामं झाली सुरुवात एकदम बियाणं आणणं या सगळ्या गोष्टी तुमच्या बी चालूच असतील. आमचे असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.